बातमी नाशिकमधनं तपोवन संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडून अंतरिम निर्णय देण्यात आलाय। न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही अशी माहिती याचिकाकर्ता श्रीराम पिंगळे यांनी दिली आहे। तपोवनातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती देण्यात आली आहे। बातमी महत्त्वाची आहे। राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट मध्ये मोठा करार झालाय। मुंबईत मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची महत्त्वाची बैठक झाली। मायक्रोसॉफ्ट सोबत ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे 45,000 जणांना जीसीसी द्वारे रोजगार उपलब्ध होणार आहेत। महाराष्ट्राला एआय हब करण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे एआय टूर, त्याच्यामध्ये आज श्री सत्या नडेला यांचे कीनोट ॲड्रेस होता, त्याला मी उपस्थित होतो। इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला एआय कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत एआय को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली। निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि एआयचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे, जी अतिशय सकारात्मक आहे।